शिर्डीत गॅस गोडाऊन लगत भीषण आग, अनर्थ टळला। शिर्डीतील श्री साई गणेश गॅस एजन्सीच्या कंपाऊंड लगत रात्रीच्या वेळी अज्ञाताने आग लागल्याने मोठा अनर्थ टळलाय। शिर्डीतील पिंपळवाडी रोड लगत संपूर्ण राहता तालुक्याला हिंदुस्थान पेट्रोलियमच्या गॅसचा पुरवठा करणाऱ्या साई गणेश गॅस एजन्सीचे गोडाऊन आहे। सोमवारी रात्री साई गणेश गॅस एजन्सीचे मालक धीरज बबनराव घुसारी हे नेहमीप्रमाणे दिवसभराचे कामकाज आटोपून कार्यालय बंद करून घरी गेले असता रात्री 2च्या सुमारास गॅस एजन्सीच्या गोडाऊनच्या भिंतीलगत असलेल्या काटेरी गवत, केर कचरा व लाकडास मोठी आग लागल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं। त्यांनी त्वरित शिर्डी पोलीस स्टेशन व शिर्डी नगरपालिकेच्या अग्निशमन दलास माहिती दिली असता अग्निशमन दलाचे निरीक्षक विलास लासुरे यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन आग विझवली। तोपर्यंत कंपाऊंडच्या भिंतीच्या कडेला सर्व वाळलेले गवत व लाकडे, काही भंगारच्या वस्तू जळून खाक झाल्या होत्या। आगीचे स्वरूप एवढे तीव्र होते की गोडाऊनच्या आवारात अतिविशाल असलेले बदामाचे झाड जळून खाक झाले। दरम्यान ही आग कशामुळे लागली की कोणी खोडी केली याविषयी साशंकता निर्माण झाली असली तरी मात्र एवढा मोठा गॅस साठा लगत अशी आग लागणे गंभीर घटना आहे। परंतु धीरज भुसारी यांच्या प्रसंगावधानाने सदर आग आटोक्यात आल्याने पुढील अनर्थ टळलाय। राष्ट्र सह्याद्री न्यूज साठी प्रतिनिधी अशोक दुशिंग, शिर्डी। नेमकी कशा पद्धतीने आग लावण्यात आलेली आहे? साहेब ते फिक्स असा अंदाज नाही, पण काही लक्षात येत नाही। 1-2 दिवसापूर्वी सरासरी सोमवारी रात्री 1:29 दरम्यान पहाटे रात्री कोणी खोड केली की कोणी काही सिगारेट वगैरे उडून तिथं टाकली असं कळत नाही, पण आग लागली। आगीचा प्रकोप खूप होता, पण मग फायर एक्सटिंग्विशरची गाडी असतं, मग ते 20 मिनिटात आग आटोक्यात आली। पण आगीचं कारण अजून स्पष्ट झालं नाही साहेब। काय नुकसान झाली का तुमची? नुकसान झालेलं नाही साहेब, पण गॅसच्या गरमसाठी एवढ्या मोठ्या प्रमाणात आग लागणे काही चांगलं लक्षण नाही। नुकसान वगैरे काही नाही झालं। जे झाड जळालेलं दिसतंय त्याला उष्णता लागलेली दिसते। हो साहेब, आग लागली त्याचं आगीचा उष्णता किंवा काय। किती झाडाचं किती फांद्या जळाल्या आहेत? निम्म झाड ज्या बाजूने आग लागली होती ती आगीचं प्रकोप एवढं असल्या कारणाने वरपर्यंत गेलेलं आहे। रात्री साधारण किती वाजता तुम्हाला माहिती झाली? मला 1:29 दरम्यान हे झालं। 1:40 मला फोन आला होता हॉटेलवरून आमच्या, इथं जाळ प्रकोप दिसतोय। तर आला असता फायर एक्सटिंग्विशर डिपार्टमेंटला लासुरे साहेबांना फोन लावले असता 12 ते 13 मिनिटात गाडी आली असता। त्यांनी शांततेत व्यवस्थित विझवण्याचा प्रयत्न केला। 2 वाजून 30 मिनिटांनी सरासरी सगळी आग व्यवस्थित शांत बुजली।